क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक झळकणारी भारतातील पहिली महिला खेळाडू कोण ठरली आहे? ऑप्शन 1 शेफाली वर्मा, ऑप्शन 2 स्मृती मानधना, ऑप्शन 3 कीर्ती वर्मा, ऑप्शन 4 हरमनप्रीत कौर. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 स्मृती मानधना. 23व्या कायदा आयोगाच्या अध्यक्षतेखाली कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन 1 दिनेश महेश्वरी, ऑप्शन 2 नितीन गुप्ता, ऑप्शन 3 शेफाली वर्मा, ऑप्शन 4 लीलावती कदम. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 दिनेश महेश्वरी. जागतिक शांतता निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? ऑप्शन 1 116, ऑप्शन 2 119, ऑप्शन 3 115, ऑप्शन 4 120. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 115. सर्वात जास्त वनक्षेत्र असणारा जिल्हा कोणता आहे? ऑप्शन 1 नांदेड, ऑप्शन 2 गडचिरोली, ऑप्शन 3 वाशिम, ऑप्शन 4 ठाणे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 गडचिरोली. विधवा स्त्रियांना मदत करणारे कोणते सदन आहेत? ऑप्शन 1 शक्ती, ऑप्शन 2 मुक्ती, ऑप्शन 3 शारदा, ऑप्शन 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 शारदा सदन. महाराष्ट्रातील सर्वात मोठे बंदर कोठे आहेत? ऑप्शन 1 पुणे, ऑप्शन 2 अहिल्यानगर, ऑप्शन 3 मुंबई, ऑप्शन 4 गोवा. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 मुंबई. चवदार तळे सत्याग्रह कोणत्या ठिकाणी झाला? ऑप्शन 1 रायगड, ऑप्शन 2 मुंबई, ऑप्शन 3 लोहगड, ऑप्शन 4 राजगड. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 रायगड. विश्वातील सर्वात उंच पर्वत कोणते आहे? ऑप्शन 1 हिमालय, ऑप्शन 2 माउंट एव्हरेस्ट, ऑप्शन 3 निर्भया, ऑप्शन 4 यापैकी नाही. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 माउंट एव्हरेस्ट.